श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनं शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। ज्या ज्या स्थळी हे मनदाय माझे, त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे। मी ठेवितो मस्तक त्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोनी। तेथे तुझे सद्गुरु पाय दोनी। ज्ञानियांचा राजा संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, अलौकिक युगपुरुष विश्वसंत सद्गुरु श्री पै महाराज, मातृतुल्य माई, हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन। त्याचप्रमाणे उपस्थित आपणा सर्वांच्या चरणी विनम्रतापूर्वक कोटी कोटी वंदन, विनम्र अभिवादन। ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय सो वेद्या आत्मरूपा। देवा तुची गणेशु सकलमती प्रकाशु, मने निवृत्ती दासू अवघारी जोडे। मने निवृत्ती दासू अवघारी जोडे। आज या ठिकाणी भैरवनाथ महाराजांच्या उत्सवाच्या निमित्तानं गेली 4 दिवसांपासून आपल्या वाडीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे आणि कान्होराज महाराजांच्या आशीर्वादाने, सद्गुरु माऊलींच्या आशीर्वादाने आजच्या 5व्या दिवसाची जी प्रवचनरूपी सेवा आहे ती माझ्याकडे आली। त्याबद्दल मी सर्वप्रथम भैरवनाथ भजनी मंडळ, समस्त परागवाडी ग्रामस्थ, माझे मित्र योगेश गायकवाड, प्रशांतदादा गायकवाड, कल्याण महाराज पराड या सर्वांची मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो। त्यांना कोटी कोटी वंदन करतो। अखंड हरिनाम सप्ताह खूप सुंदर संकल्पना आहे। अखंड हरिनाम खऱ्या अर्थानं आपल्या मुखामध्ये हरीचं नाव, देवाचं नाव, परमेश्वराचं नाव अखंड राहावं, सतत आपल्या मुखामध्ये देवाचं नाव यावं, यासाठी महाराष्ट्रभर प्रत्येक गावागावामध्ये, खेड्यापाड्यामध्ये अखंड हरिनाम सप्ताह सुरू झालेला आहे। महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या भूमीमध्ये आतापर्यंत संत ज्ञानेश्वर महाराजांपासून ते संत गाडगे महाराजांपर्यंत आणि सध्याच्या काळात सद्गुरु श्री वामनराव पै महाराजांपर्यंत अनेक संतांनी अवतार घेतला। कशासाठी अवतार घेतला? जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्टविधी उपकारे। खऱ्या अर्थानं परमेश्वराच्या नामाचा महिमा अगाध आहे। परमेश्वराचं नाम आपल्या मुखात सतत यायला हवं। ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी। परमेश्वराच्या नामानं अगणित पुण्य निर्माण होतं। जयाची या वाचा पुढं भोगे, नाम नाचत असे माझे, ते जन्म सहस्त्री वळगीचे एक वेळ यावया। ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की देवाचं नाव मुखामध्ये एकदा यायला हजारो जन्माची, अनंत जन्माची पुण्यही लागते आणि ज्याच्या मुखामध्ये सतत देवाचं नाव आहे, परमेश्वराचं नाव आहे, तो किती भाग्यवान असेल। खऱ्या अर्थानं आपल्याला जीवनामध्ये सुखी व्हायचं असेल, आनंदी व्हायचं असेल, आपल्याला जीवनामध्ये शाश्वत सुख पाहिजे असेल तर आपल्याला परमेश्वराच्या नामाशिवाय पर्याय नाही। संत एकनाथ महाराज म्हणतात, नाम पाके ज्ञान, नाम पाके ध्यान, नाम पाके मन स्थिर होय। जगात हे सार नाम पाक भक्ती, आणि विश्रांती नाही। संत एकनाथ महाराज म्हणतात, परमेश्वराच्या नामाने आपल्याला ज्ञान प्राप्त होणार आहे। परमेश्वराची भक्ती केल्यानंतर आपल्या हृदयामध्ये खऱ्या अर्थानं दिव्य ज्ञान प्रकट होणार आहे। नामपाके ज्ञान, नामपाके ध्यान, नामपाके मन स्थिर होय। जगात हे सार नामपाके भक्ती, आणि विश्रांती नाही।
एकनाथ महाराज म्हणतात की जगातील प्रत्येक माणूस सुखाच्या शोधात आहे, आनंदाच्या शोधात आहे. आणि हे सुख आहे कुठं, त्याला सुख मिळेल कसं, त्याला विश्रांती खऱ्या अर्थाने मिळेल कुठे, तर ती परमेश्वराच्या नामामध्ये ही विश्रांती त्याला मिळणार आहे. परमेश्वराचं नाव खऱ्या अर्थानं दिव्य आहे. परमेश्वराच्या नामाचा महिमा अगाध आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, कळे न कळे त्या धर्म, ऐका सांगतोय वर्म, माझ्या विठोबाचे नाम अट्टहासे उच्चारा. देवाचं नाव घ्यायला आपल्याला तुकाराम महाराज सांगतात. तुम्हाला धर्म कळत नसेल, तुम्हाला धर्माचं वर्म मी सांगतो की तुम्ही माझ्या विठोबाचं नाव, माझ्या देवाचं नाव तुम्ही अट्टहासाने उच्चारा. सतत तुम्ही मुखामध्ये देवाचं नाव राहिल्याची काळजी घ्या. कळे न कळे त्या धर्म, ऐका सांगतोय वर्म, माझ्या विठोबाचे नाम अट्टहासे उच्चारा. तो या दाखविलं वाटा, दया पाहिजे त्यांनी का. खऱ्या अर्थानं परमेश्वराचं नाव आपल्या मुखामध्ये असेल तर तुकाराम महाराज म्हणतात, तो ईश्वर, तो परमेश्वर आपल्याला मार्ग दाखवेल, आपल्या कल्याणाचा मार्ग, आपल्या सुखाचा मार्ग परमेश्वर आपल्याला दाखवेल. कृपावंत मोठा पाहिजे त्या कळवळा. आणि खऱ्या अर्थाने परमेश्वर कृपावंत आहे, दयाळू आहे. पण तो कोणासाठी हो, जो त्याचं नाम घेतो त्याच्यासाठी तो कृपाळू आहे. परमेश्वराचं नाम, या नामाने आपली जन्मांतरीची पापे नष्ट होतात आणि आपल्याला खऱ्या सुखाचा मार्ग सापडतो. तुकाराम महाराज म्हणतात, चाल केला शिवोका, बोल विठ्ठल वेळोवेळा, तुझं पापाची नाही ऐसे नाम